ग्रुप नंबर 11 आहे ड्युटीज अँड टॅक्सेस. टॅलीमध्ये ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप खूप महत्त्वाचा आहे, कारण या ग्रुपचा थेट संबंध वेगवेगळ्या टॅक्सेसच्या लेजरशी आहे. आपण या लेजरच्या नावामध्येच टॅक्सेस हा शब्द पाहत आहात, म्हणजे हा ग्रुप डायरेक्टली टॅक्स बरोबर रिलेट करत आहे. आपल्याला टॅलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेसचे लेजर क्रिएट करायचे असतात. या टॅक्सेसमध्ये मुख्यतः जसं जीएसटी लागू झालेला आहे भारतामध्ये, तेव्हापासून 3 प्रकारचे टॅक्सेस भारतामध्ये लागू होतात. ते असे आहेत. यात पहिला जो टॅक्स आहे तो आहे जीएसटी, जो मुख्य टॅक्स आहे. त्यानंतर जो टॅक्स लागतो तो आहे सेस, आणि तिसरा जो टॅक्स असतो तो आहे टीडीएस. असे हे 3 प्रकारचे मुख्य 3 टॅक्स आहेत. या 3 टॅक्सेसच्या लेजरसाठी टॅलीमध्ये आपल्याला हा ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुप वापरायचा आहे. यात जीएसटी जे आपण पुढे जाऊन एक सेपरेट लेक्चरमध्ये जीएसटी विषयी शिकणार आहोतच, टीडीएस विषयी सुद्धा आपण पुढे जाऊन आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण शिकणार आहोतच. इथे फक्त आपण जीएसटीची एक प्राथमिक माहिती घेऊया. जीएसटी ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणतो, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे जेव्हा मालाची खरेदी विक्री होणार आहे, गुड्स परचेस केले जातील किंवा गुड्स सेल केले जातील, त्याच पद्धतीने सर्व्हिसेस पण आहेत. सर्व्हिसेस परचेस केल्या किंवा सर्व्हिसेस सेल केल्या तर त्यावरती जो टॅक्स चार्ज केला जातो त्या टॅक्सला जीएसटी असं आपण म्हणत असतो. त्यानंतर सेस हा एक टॅक्सचा पार्ट आहे, म्हणजे हा एक टॅक्स आहे. हा टॅक्स कसा चार्ज होतो तर समजा एखाद्या गुड्सवरती जीएसटी चार्ज केलेला आहे, तो जीएसटी समजा 18% जीएसटी एखाद्या प्रॉडक्टवरती आयटमवरती चार्ज केलेला आहे, तर त्या जीएसटीच्या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंट त्या गुड्सवर काही अधिभार चार्ज करतं, म्हणजे सेस एक टॅक्स चार्ज करतं. या सेसमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेस गव्हर्नमेंटकडनं चार्ज केले जातात. एक उदाहरण म्हणून आपण इथे बघूया. जीएसटी सोबत त्या गुड्सवरती आपल्याला ऍग्रिकल्चरचा पण एक टॅक्स इथे चार्ज केला जातो. एक ऍग्रिकल्चर टॅक्स आहे ज्याला आपण ऍग्रिकल्चरच म्हणूया. ऍग्रिकल्चर सेस काही टोबॅकोवरती पण लागतात, टोबॅको सेस. असे वेगवेगळ्या प्रकारचे सेस इथे लागू केले जातात. ते नॉमिनल असतात, म्हणजे काही 0.% असतात किंवा 1% 2%, त्याच्यापेक्षा जास्त हे सेस इथे चार्ज केले जात नाही. तर त्या सेसचं जरी आपल्याला इथे लेजर क्रिएट करायचं असेल तर ते आपण ड्युटीज अँड टॅक्सेस या लेजरमध्ये क्रिएट करू शकतो. तुम्ही ऐकलं असेल शेतकरी कल्याण निधी या नावाचा एक सेस प्रकारचा एक टॅक्स आहे, तो यामध्ये मोडत असतो. त्यानंतर टीडीएस आहे. टीडीएस म्हणजे असा एक टॅक्स आहे, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. हा जो टॅक्स आहे हा टॅक्स जेव्हा आपल्याला आपल्या बिझनेसच्या व्यतिरिक्त जर इन्कम होत असेल तर त्या इन्कमवर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा असतो, तो फक्त इन्कमवरच चार्ज केला जात असतो, असा हा टीडीएस असतो. मग त्या टीडीएसचं लेजर क्रिएट करण्यासाठी सुद्धा आपण ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप वापरत असतो. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा टीडीएसचा फुल फॉर्म आहे. तर ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप
या 3 प्रकारचे जे लेजर क्रिएट करणार आहोत आपण टॅलीमध्ये त्यांच्यासाठीच आपल्याला वापरायचा आहे. दुसऱ्या कुठल्याच लेजरसाठी ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप वापरला जात नाही. आता तुम्हाला एक साधा प्रश्न पडला असेल की इन्कम टॅक्स याचं लेजर क्रिएट करताना ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप का नाही वापरला जात, किंवा मी इथे तुम्हाला इन्कम टॅक्स असं नाव का नाही लिहून दाखवलं. तर इन्कम टॅक्स नावात जरी टॅक्स असेल पण तो गव्हर्नमेंटचा टॅक्स नाही आहे. इन्कम टॅक्स म्हणजे काय, तर इन्कम टॅक्स म्हणजे ज्या व्यक्तीला इन्कम होतं तो व्यक्ती प्रत्यक्षात गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करतो. या तिन्ही केसमध्ये जरी इन्कम होत असेल तरी तो इन्कम होणारा व्यक्ती गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करत नाही, तो तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करत असतो. ही सगळी जी कन्सेप्ट आहे ही सगळी कन्सेप्ट आपण जीएसटी या टॉपिक मध्ये समजून घेणार आहोत. तर इन्कम टॅक्स वरती ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप वापरला जात नाही, फक्त हे 3च लेजर आपण वापरू शकतो. आता या 3 मध्ये आपल्याला कुठले कुठले लेजर क्रिएट करावे लागतात, तर गरजेनुसार आपल्याला यांची लेजर क्रिएशनची गरज पडते. पण प्रामुख्याने आता जीएसटी आल्यापासून आपल्याला जीएसटीचे लेजर्स क्रिएट करावे लागतात. त्यामध्ये जीएसटीचं पहिलं जे लेजर येतं ते आहे सीजीएसटी, त्यानंतर एसजीएसटी, तिसरं येतं आयजीएसटी, नंतर चौथं गरजेनुसार सेसचं लेजर क्रिएट करावं लागेल आणि टीडीएसचं. तर हे जे 5 लेजर्स आहेत या 5 लेजरसाठीच आपल्याला ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप वापरायचा आहे. आता या ड्युटीज अँड टॅक्स ग्रुपचं नेचर काय आहे, या ग्रुपचं नेचर काय आहे. ड्युटीज अँड टॅक्स म्हणजे हे जे टॅक्सेस आहेत या टॅक्सचे जे काही पैसे असतील किंवा हा जो टॅक्स असेल हा टॅक्स आपण कलेक्ट केल्यानंतर तो आपल्याला गव्हर्नमेंटला पेड करायचा असतो. म्हणजे एक प्रकारे हा जो टॅक्स आहे ही आपली गव्हर्नमेंटला द्यायची लायबिलिटी असते. म्हणून या बेसिसवरती आपण या ड्युटीज अँड टॅक्सेस ग्रुपचं जे नेचर आहे ते लायबिलिटी होतं, गव्हर्नमेंटला पेड करायची असते, ती आपली जबाबदारी आहे म्हणून ती लायबिलिटी होते. आणि लायबिलिटी असल्यामुळे या लेजरचं जे नेचर आहे ते लायबिलिटी आहे, म्हणून त्याचं रेकॉर्डिंग आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करतो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपल्याला या ग्रुपचे लेजर दिसतील. आता ग्रुप नंबर 12 आहे फिक्स्ड ॲसेट. टॅलीमधील हा एक अजून अति महत्त्वाचा असा ग्रुप आहे. हा ग्रुप समजून घेत असताना आपल्याला ही जी फिक्स्ड ॲसेट जी कन्सेप्ट आहे ही आपण पहिले समजून घेऊया. म्हणजे आपल्याला टॅलीमध्ये अकाउंटिंग करत असताना कुठले कुठले असे लेजर घ्यायचे आहेत की ज्यांना आपण हा फिक्स ॲसेट ग्रुप घेऊ शकतो. एकदा का ही फिक्स ॲसेटची कन्सेप्ट आपल्याला समजली तर आपण सहजपणे त्या लेजरचा जो ग्रुप आहे तो ग्रुप फिक्स ॲसेट घेऊ शकतो. आता ही कन्सेप्ट समजून घेत असताना मी बोर्डवरती 3 पॉइंट्स राईट केलेले आहेत. यातला म्हणजे हे जे 3 पॉइंट्स आहेत हे 3 पॉइंट ऍक्च्युली या फिक्स ॲसेटची डेफिनेशन आहे. काय आहे हे 3 पॉइंट, तर पहिला पॉइंट आहे अशी ॲसेट जी खूप काळासाठी, ज्याला आपण दीर्घकाळ असं म्हणतो. दीर्घकाळ म्हणजे तो 4 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल किंवा तो 50 वर्षांचा पण असू शकतो. दीर्घ काळासाठी व्यवसायात असते आणि जिची विक्री करण्याची गरज नसते. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपण अशा काही संपत्ती खरेदी करतो ज्या संपत्ती आपल्याला भविष्यात विक्री करायच्या नसतात, त्यांना आपण फिक्स्ड ॲसेट असं म्हणायचं आहे. उदाहरण म्हणून जर बघितलं आपण
तर आपण जे घर घेतो, होम, ज्याला आपण बिल्डिंग असं म्हणतो, बिल्डिंग, किंवा ज्याला आपण जमीन म्हणतो, लँड, हे काय आहे तर ही बिल्डिंग आपण एकदाच खरेदी करतो आणि तिची कधीही विक्री करत नाही. म्हणजे जी खूप काळासाठी आपल्या बिझनेसमध्ये राहणार आहे पण तिची विक्री करण्याची गरज नाहीये. असंच लँडसाठी सुद्धा आहे, जमिनीसाठी सुद्धा आहे. मग अशा संपत्तीला आपण म्हणायचं आहे फिक्स्ड ऍसेट. दुसरा पॉइंट काय आहे बघा, अशी ऍसेट जी व्यवसायासाठी खूप काळासाठी खरेदी केली जाते. खरेदी करायची, पहिल्या पॉइंट मध्ये आपण व्यवसायासाठी खरेदी करायची असं म्हटलेलं नाही, फक्त व्यवसायात असते आणि तिची विक्री करायची नसते. दुसरा जो पॉइंट आहे, दुसरा पॉइंट काय सांगतो आहे तर दुसरा पॉइंट म्हणतो आपल्याला अशी ऍसेट खरेदी करायची आहे जी व्यवसायाच्या कामाची आहे. म्हणजे त्या ऍसेट पासून आपला व्यवसाय चालू राहणार आहे. उदाहरणार्थ मशिनरी, त्या फॅक्टरीसाठी, त्या बिझनेससाठी ही मशिनरी गरजेची आहे. जोपर्यंत ती मशिनरी सुस्थितीत काम करत आहे तोपर्यंत ती त्या व्यवसायामध्ये राहणार आहे. ओके, म्हणजे दीर्घ काळासाठी ती आपण खरेदी केलेली आहे आणि त्या मशिनरीवरती तो बिझनेस चालू राहणार आहे. अशा प्रकारच्या संपत्तीला किंवा ऍसेटला फिक्स्ड ऍसेट असं आपण म्हणतो. आता तिसरा पॉइंट काय आहे, असे ऍटम्स जे व्यवसायासाठी खरेदी केले जातात पण त्यांची विक्री करता येत नाही. म्हणजे या दोन पॉइंट्स पेक्षा वेगळं काहीतरी आहे. आता असे कोणते ऍटम्स आहेत जे आपल्याला व्यवसायासाठी खरेदी करायचे पण ती विक्री करण्यासाठी किंवा त्यांची खरेदी विक्री आपण त्या बिझनेसमध्ये करणार नाही आहोत. उदाहरणार्थ बघा, आपल्याला बिझनेससाठी फॅन खरेदी करायचा आहे. आता हा फॅन आपण एकदा खरेदी केला तर त्याची विक्री करणार आहोत का तर विक्री करणार नाही. फॅन, समजा मला काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स खरेदी करायचे आहेत तर ते सुद्धा या प्रकारामध्ये मोडतात. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स असतील. मला काही फर्निचर खरेदी करायचे, मी एक फोन घेतला, सेलफोन म्हणतो, सेलफोन. एसी परचेस केला, एसी. हे सर्व या आयटम्स मध्ये येतात जे आपण बिझनेससाठी खरेदी करतो पण त्यांची विक्री करत नाही. तर अशा सगळ्या प्रकारच्या संपत्तीला किंवा ऍसेट्सला फिक्स्ड ऍसेट असं म्हटलं जातं. मग या फिक्स्ड ऍसेट मध्ये खूप साऱ्या प्रकारच्या ऍसेट्स आपण इथे नोट करू शकतो. तर इथे काही ठराविक ऍसेट्स आपण नोट करूया. इथे एक्झाम्पल म्हणून काही घेतलेलेच आहेत आपण. बिल्डिंग, मशिनरी, प्लांट, किंवा असं पण म्हणू शकतो आपण प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग असं पण म्हटलं जातं. फर्निचर, बिझनेसमध्ये फर्निचरची पण गरज पडते. फर्निचर आहे. आपण एखादी गाडी घेतली, व्हेकल. आपण मोबाईल घेतला, मोबाईल हा सुद्धा आपल्यासाठी फिक्स ऍसेट असणार आहे. सेलफोन, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, फॅन, एसी ही सर्व या फिक्स ऍसेटची उदाहरणं आहेत. मग हे जी लेजर आहेत हे लेजर्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला हा फिक्स ऍसेट ग्रुप वापरायचा आहे. ओके, मग आता या फिक्स ऍसेट ग्रुपचं नेचर काय आहे बघा. या ग्रुपच्या नावामध्येच ऍसेट शब्द आहे. म्हणजे ही आपली संपत्ती आहे आणि त्या बेसिसवरती आपण या ग्रुपचं जे नेचर आहे ते ऍसेट असं कन्फर्म करूया. आणि ऍसेट असल्यामुळे हा ग्रुप आपल्याला
बॅलन्स शीटच्या ऍसेटला दिसेल, बॅलन्स शीटच्या ऍसेटला आपल्याला हा ग्रुप दिसणार आहे. आपण हे ग्रुप का शिकत आहोत, तर टॅलीमध्ये अकाउंटिंग करताना काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. त्या स्टेपमध्ये मुख्य जी स्टेप आहे पहिली ती म्हणजे लेजर क्रिएट करणं. त्यानंतर ते लेजर क्रिएट करताना आपल्याला त्यांचा ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. ग्रुपच्या नेचरनुसार त्यांचं पोस्टिंग होणार आहे. ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या 3 फायनल अकाउंटच्या प्रकारांमध्ये यांचं पोस्टिंग होणार असतं. आणि पुढची जी स्टेप आहे टॅलीमधली ती शेवटची स्टेप आहे, ती म्हणजे या लेजरनुसार आपल्याला एंट्रीज करायच्या असतात आणि त्या एंट्रीवरनं हे सगळं पोस्टिंग ऑटोमॅटिक टॅलीमध्ये घडत असतं. आपलं जर या 3 गोष्टी परफेक्ट असतील, ग्रुप, लेजर आणि त्यांची एंट्री, या 3 गोष्टी जर आपल्याला परफेक्ट जमल्या तर आपण कोणत्याही प्रकारचं टॅली सहजपणे करू शकतो. तर त्यासाठी आपण हे सगळे ग्रुप्स व्यवस्थित 1 बाय 1 समजून घेत आहोत. नेक्स्ट ग्रुप आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. याआधी आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप समजून घेतलेला आहे. आता त्या डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या व्यतिरिक्त जे काही एक्सपेन्सेस असतील ते सर्व एक्सपेन्सेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. आता हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसे असतात नक्की, तर आपला जो बिझनेस आहे हा बिझनेस आपल्याला व्यवस्थित रन करायचा असतो, तो व्यवस्थित चालवायचा असतो. तो व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी आपल्याला बिझनेसमध्ये असे काही एक्सपेन्सेस पेड करावे लागतात जे त्या बिझनेसमध्ये कंपल्सरी असतात. तर आपला बिझनेस व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी जे एक्सपेन्सेस आपण रेग्युलरली पेड करत असतो, प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला हे एक्सपेन्सेस पेड करावे लागतात, अशा सगळ्या एक्सपेन्सेसला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. बिझनेस व्यवस्थित चालवण्यासाठी केलेले हे सगळे खर्च असतात. आता हे कोणत्या प्रकारचे खर्च असतात तर बघा, मी इथे काही एक्झाम्पल्स नोट केलेले आहेत. स्टाफ सॅलरी. आता ही जी स्टाफ सॅलरी आहे, तर आपल्या बिझनेसमध्ये आपण काही कर्मचारी आपल्या बिझनेसमध्ये असतात. त्या कर्मचाऱ्यांना आपण प्रत्येक महिन्याला सॅलरी पेड करत असतो. इथे जे कर्मचारी आपण कामावर ठेवलेले आहेत ते आपला बिझनेस व्यवस्थित रन करण्यासाठी ठेवलेले आहेत. तर त्यांच्यावरती जो खर्च आपण करत आहोत तो आहे स्टाफ सॅलरी. स्टाफ कमिशन अँड बोनस. कधी कधी आपल्याला कर्मचाऱ्यांना इन्सेंटिव्ह द्यावा लागतो, त्यांना कमिशन द्यावं लागतं किंवा त्यांना आपण बोनस देत असतो. आपण ऐकलं असेल दिवाळीला कामगारांना बोनस मिळतो. तर हा बिझनेस व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेला एक खर्च असतो, स्टाफ कमिशन किंवा बोनस देणे. टेलिफोन अँड इलेक्ट्रिसिटी बिल. बिझनेसमध्ये टेलिफोन आणि इलेक्ट्रिसिटी हे 2 कंपल्सरी होणारे खर्च असतात. तर या लेजरचा सुद्धा ग्रुप आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचा आहे. बिझनेसमध्ये टी अँड स्नॅक एक्सपेन्सेस सुद्धा होत असतात. म्हणजे बिझनेसमध्ये दररोज चहा पाण्याचा जो खर्च असतो तो सुद्धा आपल्याला रेकॉर्ड करायचा असतो आणि त्यासाठी आपण टी अँड स्नॅक्स एक्सपेन्सेस असे एक लेजर क्रिएट करतो आणि त्याचा ग्रुप घेतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. वॉटर एक्सपेन्सेस. बिझनेसमध्ये वॉटरसाठी सुद्धा एक्सपेन्सेस असतो. म्हणजे जेव्हा आपण पाण्यासाठीच्या बॉटल्स परचेस करतो किंवा पाण्यासाठीचे जे जार्स येतात ते आपण परचेस करतो, तर त्यासाठी जो एक्सपेन्सेस आपण पेड करतो त्याला आपण वॉटर एक्सपेन्सेस असं म्हणायचं असतं. आणि या वॉटर एक्सपेन्सेसचं लेजर क्रिएट करताना त्याचा ग्रुप
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचा असतो. अकाउंटंट सॅलरी हे एक लेजर बिझनेसमध्ये असतं. म्हणजे तुम्ही जर अकाउंटंट म्हणून जॉब करत असाल तर तुम्हाला तो बिझनेस सॅलरी पेड करणार आहे आणि ती सॅलरी रेकॉर्ड करण्यासाठी अकाउंटंट सॅलरी असे एक लेजर आपल्याला क्रिएट करावं लागतं आणि त्याचा ग्रुप आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असा घ्यायचा आहे. ऑफिस रेंट असतं, डिझेल अँड पेट्रोलचा एक्सपेन्सेस बिझनेसमध्ये असतो. प्रिंटिंग आणि स्टेशनरी असतं, म्हणजे बिझनेससाठी बिल बुक प्रिंट करावे लागतात, काही जाहिरातींचे पोस्टर्स क्रिएट करावे लागतात, पॅम्पलेट्स प्रिंटिंग करावे लागतात, पेन्सिल्स असतात, स्केल असते, हे नोटबुक असते किंवा स्टॅपलर असतं, हे आपल्याला परचेस करावे लागतं. तर त्यांना आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरी असं म्हणत असतो. तर त्यासाठीचा एक्सपेन्सेस मेंटेन करण्यासाठी प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे लेजर आपण क्रिएट करतो आणि त्याचा ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला घ्यायचा असतो. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, बिझनेसच्या व्यतिरिक्त जर आपण कुठे प्रवास केला असेल तर त्याचा एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे लेजर क्रिएट करावं लागतं. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी. मग ती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करणार असाल किंवा काही बिझनेसची जाहिरात ही फेसबुकला पण केली जाते, तर त्यासाठी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस हे लेजर क्रिएट करायचं असतं आणि त्याचा ग्रुप इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असा आपण घेत असतो. व्हेकल सर्व्हिस चार्जेस, बिझनेसमध्ये जर मालाची वाहतूक करण्यासाठी जर एखादी व्हेकल असेल, गाडी असेल, तर त्या गाडीला मंथली आपण मेंटेनन्स पेड करत असतो. म्हणजे त्याचं ऑइल वगैरे चेंज करणं किंवा काही पंक्चर्स असेल त्याच्यासाठी आपल्याला काही चार्जेस पेड करावे लागतात. तर ते चार्जेस आपण या व्हेकल सर्व्हिस चार्जेसमध्ये रेकॉर्ड करायचे असतात आणि त्यासाठी हे लेजर आपण क्रिएट करत असतो. त्याचा ग्रुप आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचा आहे. कम्प्युटर अँड प्रिंटर सर्व्हिसेस, बिझनेसमध्ये अकाउंटिंग करणारा तिथे कम्प्युटर आहे, तिथे प्रिंटर आहे. तर या कम्प्युटर आणि प्रिंटरचा मंथली सर्व्हिस चार्ज असतो. म्हणजे कम्प्युटर जर खराब झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी त्या इंजिनियरला काही चार्जेस पेड केले जातात. प्रिंटरचं रिफिलिंग करण्यासाठी, त्याचं टोनर रिफिल करण्यासाठी सुद्धा प्रिंटिंग चार्जेस आपल्याला प्रिंटरचे चार्जेस आपल्याला पेड करावे लागतात. तर ते चार्जेस आपण कम्प्युटर अँड प्रिंटर सर्व्हिसेसमध्ये रेकॉर्ड करायचे असतात. शॉप रिपेरिंग एक्सपेन्सेस, त्या शॉपची जर काही दुरुस्ती असेल किंवा शॉपचं शटर असतं, त्या शटरला आपल्याला काही दुरुस्ती करावी लागते, त्याला ग्रीसिंग करावी लागते, त्याची काही तुटफूट झाली असेल तर ती आपल्याला दुरुस्ती करावी लागते. शॉपमध्ये पेंटिंगचा खर्च असतो, फर्निचरची काही दुरुस्ती असेल तर तो वेगळ्या ठिकाणी जातो. पण जो आपला प्रिंटिंगचा जो एक्सपेन्सेस असेल तो सुद्धा आपण शॉप रिपेरिंग एक्सपेन्सेसमध्ये दाखवायचा असतो. त्यानंतर बँकेत आपलं अकाउंट असतं, त्या अकाउंटवरती प्रत्येक महिन्याला बँक सेव्हिंग अकाउंटवरती, फक्त करंट अकाउंटला नाही, तर सेव्हिंग अकाउंटवरती बँक किंवा सेव्हिंग करंट अकाउंटवरती सुद्धा आपल्याला बँक चार्जेस चार्ज होत असतात. बँक इंटरेस्ट पण आपल्याला चार्ज करत असते. बँक इंटरेस्ट असेल किंवा नुसतं इंटरेस्ट जरी असलं तर हे सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. इथे मी काही लिमिटेड एक्झाम्पल्स दाखवले आहेत. असे खूप साऱ्या प्रकारची लेजर्स आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये करू शकतो. या एक्सपेन्सेसच्या व्यतिरिक्त जर एखादं लेजर क्रिएट करायचं ठरलं तर ते कसं करायचं, तर त्यासाठी मी एक छोटासा नियम तुम्हाला सांगतो. आपण डायरेक्ट एक्सपेन्सेसचं ग्रुप, त्याचं नेचर समजून घेतलं होतं. त्यावेळेस आपण जे एक्सपेन्सेस मालाच्या रॉ मटेरियलच्या परचेस पासून तर मालाच्या प्रोडक्शन पर्यंत आपण पेड करत असतो, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणत असतो. आता ती कन्सेप्ट थोडी पुढे घेऊन जाऊया. मालाचं प्रोडक्शन झालेलं आहे. आता ते प्रोडक्शन झाल्यानंतर तिथून तो माल मार्केटमध्ये सप्लाय होईपर्यंत, दुकानात येऊपर्यंत, त्याच्यावरती किंवा दुकानात आल्यानंतरही जे काही एक्सपेन्सेस पेड होणार आहेत त्यांना आपण म्हणायचं आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा गुड्सशी काही संबंध नसतो. म्हणजे गुड्स परचेस केले काय किंवा नाही केले काय तरी आपल्याला या प्रकारचे एक्सपेन्सेस पेड करावे लागतात. उदाहरण बघा,
समजा स्टाफ सॅलरीचा आहे. आता चालू महिन्यात या महिन्यामध्ये आपण गुड्स परचेसच केले नाही, गुड्स परचेस केलेले नाही, तरी सुद्धा आपल्याला आपल्याकडे असलेल्या स्टाफला सॅलरी पेड करावी लागेल. म्हणजे हा बिझनेस मध्ये होणारा एक प्रकारचा कंपल्सरी खर्च आहे, म्हणजेच तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तर आपल्याला एक्सपेन्सेसचा ग्रुप ओळखताना तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे किंवा तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे हे जर ओळखायचं असेल तर त्याला आपल्याला गुड्सचा जो निकष आहे तो निकष लागू करायचा आहे. परचेस केल्यामुळे जर खर्च होत असेल तर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, आणि परचेस केलं काय किंवा नाही केलं काय तरी खर्च होतोच, त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणणार आहोत. पुढचा ग्रुप आहे इनडायरेक्ट इन्कम. आता इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, तर याला आपण मराठीमध्ये अप्रत्यक्ष उत्पन्न असं म्हणतो. अप्रत्यक्ष उत्पन्न नक्की काय आहे अप्रत्यक्ष इन्कम, तर आपल्या बिझनेसमध्ये गुड्स आपण परचेस करतो आणि ते गुड्स सेल करतो. गुड्स सेल करून जे इन्कम आपल्याला होतं त्याला आपण म्हणतो डायरेक्ट इन्कम. आता या गुड्स सेलच्या व्यतिरिक्त जर इतर कुठल्याही पद्धतीने आपल्याला इन्कम होत असेल तर अशा इन्कमला आपण म्हणणार आहोत इनडायरेक्ट इन्कम. गुड्स सेलच्या व्यतिरिक्त, गुड्स सेलच्या व्यतिरिक्त होणारं इन्कम ते असणार आहे इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे काय बघा, समजा माझ्या बिझनेसमध्ये जुने न्यूजपेपर आहेत. हे जुने न्यूजपेपर जर मी सेल केले तर त्यापासून मला पैसे मिळणार आहेत, म्हणजे इन्कम होणार आहे. मग हे जे न्यूजपेपर आहेत हे गुड्स आहेत का माझे, तर नाही. मग गुड्स व्यतिरिक्त हे न्यूजपेपर सेल करून जे इन्कम झालं ते असणार आहे इनडायरेक्ट इन्कम. दुकानमध्ये काही जुनं फर्निचर पडलेलं आहे, ते फर्निचर जर मी सेल केलं तर त्यापासून मला इन्कम होत आहे, पैसे मिळत आहे. मग सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर किंवा सेल ऑफ ओल्ड फर्निचर पासून मिळणारं जे इन्कम आहे इट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट इन्कम. या इन्कमचा डायरेक्ट इन्कमशी म्हणजे दुकानाच्या मुख्य व्यवसायाशी काही संबंध नसतो. तर असं इन्कम हे इनडायरेक्ट इन्कम असतं. मग कोणते कोणते लेजर आहेत जे लेजर्स या इनडायरेक्ट इन्कम मध्ये येऊ शकतात, तर याच्यामध्ये मुख्यतः सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, सेल ऑफ ओल्ड फर्निचर, सेल ऑफ ओल्ड फर्निचर, बैंक इंटरेस्ट रिसीव्ड, बैंक इंटरेस्ट रिसीव्ड म्हणजे आपलं बँकेमध्ये जे सेव्हिंग अकाउंट असतं त्या सेव्हिंग अकाउंटवरती दरमहा बँक आपल्या खात्यावरती इंटरेस्ट जमा करते. तो इंटरेस्ट आपल्यासाठी इनडायरेक्ट इन्कम असतो. असंच जर आपण रेंट रिसीव्ड केलं, रेंट रिसीव्ड म्हणजे एखादं शॉप आहे ते शॉप आपण दुसऱ्याला रेंटवरती दिलेलं असेल तर त्या शॉपचं आपल्याला जे रेंट मिळतं ते रेंट रिसीव्ड असतं आणि त्या रेंट रिसीव्डचा ग्रुप इनडायरेक्ट इन्कम आपल्याला घ्यायचा असतो.
तर आपल्या मुख्य व्यवसायाच्या व्यतिरिक्त जे जे इन्कम आपल्याला होईल त्या लेजरचा ग्रुप हा इनडायरेक्ट इन्कम घ्यायचा असतो.